नमस्कार. श्री स्वामी समर्थ. लवकरच हिंदू नववर्षाची सुरुवात होणार आहे आणि हा शुभ दिवस म्हणजे गुढीपाडवा. अशी मान्यता आहे की वर्षाचा पहिला दिवस जसा जातो तसं संपूर्ण वर्ष आपल्यावर परिणाम करतं. म्हणून या दिवशी काही गोष्टी करणं अत्यंत शुभ मानलं जातं. तर काही गोष्टी चुकूनही या दिवशी करू नयेत. जर तुम्ही या छोट्या नियमांचं पालन केलं तर तुमच्या घरात सुख, समृद्धी, आनंद आणि माता लक्ष्मी यांचे आशीर्वाद कायम राहतील. तर यासाठी या चुका अजिबात करू नका. पण मैत्रिणींनो, नवीन वर्षाच्या दिवशी काही चुका जर आपण केल्या तर संपूर्ण वर्षभर नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये राहू शकते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की या गुढीपाडव्याच्या दिवशी आपण कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत किंवा कोणत्या गोष्टी करू नयेत. कोणती एक वस्तू जी आहे ती आपण चुकूनही खाऊ नये आणि नवीन वर्ष येण्यापूर्वी घरातून कोणत्या 9 वस्तू तात्काळ घराबाहेर काढाव्यात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर यंदा गुढीपाडवा 2026 हा सण आपण साजरा करणार आहोत 19 मार्च या दिवशी. तर लवकरच हिंदू नववर्षाची सुरुवात होणार आहे आणि हा शुभ दिवस म्हणजे गुढीपाडवा. यावर्षी गुढीपाडवा हा गुरुवार 19 मार्च 2026 या दिवशी साजरा केला जाणार आहे. तर या दिवशी आपण हिंदू पंचांगानुसार हा जो दिवस आहे तो चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला असतो आणि याच दिवसापासून मराठी नववर्षाची सुरुवात होते. यावर्षी प्रतिपदा तिथी साधारणपणे 18 मार्च रात्री सुमारे 10:15 पासून सुरू होणार आहे आणि 19 मार्च रात्री सुमारे 8:45 पर्यंत ती राहणार आहे. म्हणूनच 19 मार्चच्या सकाळी अभ्यंग स्नान करून गुढी उभारणं अत्यंत शुभ मानलं जाणार आहे. तर या काळामध्ये मित्रांनो, या शुभ दिवशी काही गोष्टी केल्या तर वर्षभर आपल्याला सुख समृद्धी मिळते. तर काही चुका केल्या तर संपूर्ण वर्ष अडचणीमध्ये जाऊ शकतं. मित्रांनो, हिंदू कालदर्शिकेनुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवशी गुढीपाडवा साजरा केला जातो. हिंदू धर्मामध्ये अशी मान्यता आहे की संपूर्ण सृष्टी त्रिदेव यांच्या शक्तींनी संचलित होते. यामध्ये ब्रह्मा उत्पत्ती करतात, विष्णू पालन करतात आणि शिव संहार करतात. असं मानलं जातं की ब्रह्मा यांनी विश्वाची निर्मिती याच दिवशी केली आणि त्या दिवशी सत्ययुग सुरू झालं. म्हणूनच चैत्र शुक्ल प्रतिपदेला हिंदू नववर्षाची सुरुवात मानली जाते आणि आपल्या महाराष्ट्रात हा दिवस खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की गुढीपाडव्याच्या दिवशी कोणत्या गोष्टी चुकूनही करू नयेत आणि कोणती एक वस्तू आहे ती या दिवशी आपण चुकूनही खाऊ नये आणि नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी घरातून कोणत्या 9 वस्तू ज्या आहेत त्या आपण तात्काळ बाहेर काढायच्या आहेत. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती समजेल. तर पहिली गोष्ट जी आपण चूक करायची नाही आहे ती म्हणजे गुढीपाडव्याला या चुका टाळायच्या आहेत. भांडण तंटे करायचे नाही आहेत. असं मानलं जातं की नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी घरात भांडण झालं तर संपूर्ण वर्षभर घरात तणाव आणि नकारात्मकता टिकून राहते. म्हणून या दिवशी शक्यतो शांतता, प्रेम आणि घरामध्ये आनंदाचं वातावरण ठेवावं. यामुळं वर्षभर आपल्या घरात शांतता राहते. नंबर 2, तामसिक अन्न. तर या दिवशी तामसिक अन्न खाऊ नका. या दिवशी माता लक्ष्मी आणि
भगवान विष्णू यांची विधीपूर्वक पूजा करा. म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी मांसाहार, मद्य किंवा तामसिक अन्न या गोष्टी खाणं टाळायचं आहे. या दिवशी सात्विक आणि पवित्र अन्न ग्रहण करणं हे अतिशय शुभ मानलं जातं. नंबर 3, या वर्षाच्या पहिल्या दिवशी कर्ज घेऊ नका. कोणाकडून पैसे घेऊ नका आणि कोणाला देऊसुद्धा नका. अशी मान्यता आहे की जर वर्षाची सुरुवात कर्जाने झाली तर संपूर्ण वर्षभर आर्थिक अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागू शकतं. म्हणून शक्यतो या दिवशी कोणाकडूनही पैसे घेऊ नका. नंबर 4, पर्स रिकामी ठेवू नका. नवीन वर्षाच्या दिवशी पर्स किंवा तिजोरी पूर्ण रिकामी ठेवणं अशुभ मानलं जातं. पर्समध्ये थोडे पैसे, नाणी किंवा नोटा ठेवणं समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. नंबर 5, धारदार वस्तू. मैत्रिणींनो, या दिवशी धारदार वस्तू खरेदी करू नका. गुढीपाडव्याच्या दिवशी सुरी, कात्री किंवा इतर धारदार वस्तू ज्या असतात त्या खरेदी करणं शक्यतो टाळावं. असं मानलं जातं की यामुळं घरात आपल्या आर्थिक संकट किंवा वाद निर्माण होऊ शकतात. म्हणून या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत. नवीन वर्षापूर्वी घरातून या 9 वस्तू आपल्याला अगोदर काढून टाकायच्या आहेत. तर या 9 वस्तू कोणत्या आहेत बघा. तुटलेला आरसा. बघा मैत्रिणींनो, तुमच्या घरात जर तुटलेला आरसा असेल तर तुटलेला आरसा घरात ठेवणं अत्यंत अशुभ मानलं जातं. वास्तुशास्त्रानुसार तुटलेला आरसा नकारात्मक ऊर्जा वाढवतो आणि घरातील सदस्यांच्या जीवनावर वाईट परिणाम करू शकतो. म्हणून घरात तुटलेला आरसा असेल तर तो तुम्ही तात्काळ तुमच्या घरातून बाहेर काढून टाका. घरात ठेवू नका. त्याच्यानंतर दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे सुकलेली किंवा कोमेजलेली फुलं किंवा हार. वास्तुशास्त्रानुसार सुकलेली फुलं, हार घरात ठेवणे अशुभ मानलं जातं. ती नैराश्य आणि नकारात्मकता वाढवतात म्हणून आणि घरात नकारात्मक शक्ती वाढली जाते. म्हणून घरात नेहमी ताजी फुलं ठेवावीत. नंबर 3, युद्धाचं चित्र किंवा महाभारताचे प्रसंग. आपल्या घरात महाभारत युद्धाचे चित्र किंवा पेंटिंग लावणं टाळावं. असं मानलं जातं की अशा चित्रांमुळे किंवा फोटोंमुळे आपल्या घरामध्ये भांडण, वादविवाद किंवा तणाव वाढू शकतो. नंबर 4, तुटलेल्या देवीदेवतांच्या मूर्ती. देवीदेवतांच्या तुटलेल्या किंवा भग्न मूर्ती घरात ठेवणं अशुभ मानलं जातं. अशा मूर्ती घरात असतील तर त्यांचे योग्य पद्धतीने किंवा योग्य विधीने विसर्जन करावं. अशा मूर्ती घरामध्ये ठेवू नये. नंबर 5, छतावर ठेवलेले भंगार. बघा, काही लोकांच्या घराच्या छतावर जुने भंगार किंवा कचरा ठेवलेला असतो. तर या वस्तूमुळे आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो. यामुळं घराच्या प्रगतीवरही वाईट परिणाम होऊ शकतो. म्हणून आपल्या घराच्या पत्र्यावर जे काही घाण कचरा असेल तो लवकरात लवकर काढावा. नंबर 6, कोळ्यांची जाळी आणि घाण. घरात कोळ्यांची जाळी असणं म्हणजे दुर्लक्ष आणि नकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं. म्हणून आपलं घर जे आहे ते नेहमी स्वच्छ ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. स्वच्छ घर ठेवणं त्याचबरोबर नीटनेटकंसुद्धा ठेवणं महत्त्वाचं आहे. नंबर 7, खराब किंवा जुनी कुलपं असतील. आपल्या घरामध्ये बघा, वास्तुशास्त्रानुसार खराब कुलपं घरात ठेवणं अशुभ मानलं जातं. कारण ते प्रगतीच्या मार्गात अडथळे निर्माण करू शकतात. म्हणून घरामध्ये कुलपं ठेवू नयेत. नंबर 8, फाटलेले बूट, चप्पल. घरात तुटलेले किंवा फाटलेले बूट असतील, चप्पल असतील असं ठेवणंसुद्धा संघर्ष वाढवतं असं मानलं जातं. म्हणून अशा वस्तू तात्काळ घरातून काढून टाकाव्यात. नंबर 9, हिंस्र प्राण्यांचे फोटो किंवा मूर्ती. वास्तुशास्त्रानुसार बघा, सिंह, कावळा किंवा इतर हिंस्र प्राण्यांचे फोटो घरात ठेवणं टाळावं. कारण हे नकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं. मित्रांनो, गुढीपाडवा नवीन वर्ष म्हणजे नवीन सुरुवात असते आणि जर तुम्ही या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्या आणि काम केलं तसं, तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये सुख शांती राहते. माता लक्ष्मी
स्वामींचं कायम आशीर्वाद आपल्या घरावरती राहतात. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या मित्रपरिवारांसोबत अवश्य शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.